स्वागत आहे तुमचं ध्येय अकॅडमी मध्ये। आज आपण इयत्ता 3री या स्टँडर्ड मध्ये घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव पाहूया। इयत्ता 3री व्याकरण शुद्ध व अशुद्ध शब्द। तर आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे शुद्ध व अशुद्ध शब्द। तर शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द कशाला म्हणतात किंवा कशावरून हे शब्द ओळखले जातात ते आपण पाहूया। पहिल्यांदा शुद्ध शब्द बघूया की शुद्ध शब्द कसे असतात। व्याकरणानुसार योग्य असलेला शब्द म्हणजे व्याकरणानुसार शब्द असतात की ते बरोबर योग्य प्रकारेच लिहिलेले पाहिजे। चुकीचे शब्द चालत नाही, तर लगेच तो चुकीचा शब्द लिहिला असेल तर तो अशुद्ध शब्द समजला जातो। अशुद्ध शब्द, आता शुद्ध शब्दामध्ये काय, व्याकरणानुसार योग्य शब्द, योग्य म्हटलेले तिथं शब्द, कारण योग्य प्रॉपर तोच शब्द पाहिजे, दुसरा शब्द चालणार नाही। अशुद्ध शब्द, आता अशुद्ध शब्दामध्ये व्याकरणानुसार अयोग्य शब्द, बघा अयोग्य शब्द सांगितलेला आहे। योग्य आणि अयोग्य, योग्य म्हटल्यानंतर शुद्ध, अयोग्य म्हटल्यानंतर अशुद्ध, हे दोन लक्षात ठेवायचे की कशावरून आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखतो। आता उदाहरण जर पाहायचे असेल तर आपण उदाहरण पण पाहूया। बघा उदाहरणार्थ शुद्ध शब्दामध्ये मुलगी, मुलगी हा शब्द बघा कसा लिहिलेला आहे। ग ला दुसरी वेलांटी दिलेली आहे। जर या ग ला पहिली वेलांटी असेल तर तो शब्द काय असणार आहे, अशुद्ध शब्द, बरोबर। शाळा, शाळा ळ बाळेचं लिहिलंय, तिथं ल लसणाचा जर असेल तर उच्चार काय होणार, शाला। शाला जर असं म्हटलं तर ते अशुद्ध शब्द झाला। शुद्ध शब्द काय झाला, शाळा। पुस्तक, बघा स ला त लावलेला आहे, पुस्तक, आणि प ला पहिला उकार दिलेला आहे। इथं जर दुसरा उकार दिला तर पुस्तक हा योग्य शब्द ग्राह्य धरला जात नाही, हा चुकीचा शब्द होतो। म्हणून पुस्तकाला प ला पहिला उकार दिला तरच ते शब्द पुस्तक हे योग्य शब्द म्हणतात। नदी, बघा आता नदी हा शब्द जो आहे ह्या ग ला दुसरी वेलांटी दिलेली आहे, म्हणजे ऱ्हस्व वेलांटी आहे। तर आपल्याला दीर्घ पाहिजे, ऱ्हस्व असेल तर पहिली, दीर्घ असेल तर दुसरी असते। मग नदी इथं दुसरी वेलांटी आहे, दुसरी वेलांटी असेल तर तो शब्द योग्य, पहिली असेल तर तो शब्द चुकीचा म्हणजे अयोग्य। झाड, बरोबर शब्द बरोबर आहे, झाड आहे तसा। आता त्यावर आधारित प्रश्न कसे असतात बघा, म्हणजे शब्द छोटेच असतात, फक्त लिहिताना आपल्या काय होतात, चुका होतात, त्यामुळे ते शब्द काय होतात, अशुद्ध होतात। आणि काही वेळेस उत्तर आपलं बरोबर असतं पण लिखाणामुळे चुकीचे शब्द लिहिल्यामुळे आणि त्या शब्दांमध्ये वेलांटी, उकार, मात्रा, अनुस्वार हे योग्य ठिकाणी न दिल्यामुळे आपलं उत्तर काय होतं, बऱ्याच वेळेस चुकीचं होतं। आता बघूया पुस्तक या शब्दाचे योग्य रूप कोणते। ऑप्शन पण दिलेले आहेत। पुस्तक, आता क च इथं पाय मोडलेला आहे, पुस्तक बरोबर शब्द लिहिलेला आहे। पुस्तिका वेलांटी दिलेला आहे, पुस्तके मात्रा दिलेला आहे, म्हणजे पुस्तक या शब्दाचं योग्य रूप काय आहे, पुस्तक। पुढचा प्रश्न आहे मुलगी या शब्दाचे अशुद्ध रूप कोणते। आता इथं योग्य सांगितलंय, इथं अशुद्ध सांगितलेलं आहे। बघा शुद्ध असेल तर योग्य शब्द लक्षात ठेवायचा आहे, अशुद्ध असेल तर अयोग्य शब्द। इथं अशुद्ध शब्द विचारलाय, मुलगी, मुली, मुल्ले आणि मुलगी। आता अशुद्ध म्हटल्यानंतर चुकीचाच शब्द आपल्याला या ऑप्शन मधून शोधायचा आहे। यावेळेस आपण काय करणार, ऑप्शन वरून जाणार। मुलगी बरोबर शब्द आहे, पण आपल्याला प्रश्नांमध्ये काय विचारलेलं आहे, अशुद्ध, मग हे तर येणार नाही। मुली, कारण मुलीला वेलांटी कुठली असते, दुसरी वेलांटी असते, आणि इथं ऑप्शन मध्ये कुठली वेलांटी दिलेली आहे, पहिली दिलेली, म्हणून मुली हे शब्द या प्रश्नाचं उत्तर येणार। तिसरं बघूया ऑप्शन, मूल्ये येईल का, मुलगीला मूल्य म्हणतो का आपण, नाही। मुलगी, मुलगी आहे, इथं पण मुलगीच शब्द दिलेला आहे, सेम शब्द तर असणार नाही, कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे तिथं, अशुद्ध शब्द, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, मुली, म्हणजेच पहिली वेलांटी असलेला हा चुकीचा शब्द, अशुद्ध शब्द या प्रश्नाचं उत्तर झालं की मुली।
पुढचा प्रश्न आहे, नदी या शब्दाचे योग्य रूप कोणते? आता नदी या शब्दाचं योग्य रूप म्हणजे काय की बरोबर शब्द कोणता तो ओळखायचा. नदी पहिल्या ऑप्शन मध्ये तर पहिली वेलंटी दिलेली आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये फक्त न आणि द लिहिलेले आहे, त्याला उकार मात्रा वेलंटी काही दिलेलं नाही, म्हणजे हा काय शब्द अर्थपूर्ण नाही, म्हणून हे ऑप्शन कॅन्सल झालं. तिसरं आहे नदी, इथं दुसरी वेलंटी दिलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे काय झालेलं आपलं योग्य उत्तर, कारण आपल्याला योग्य रूप विचारलेलं आहे नदी या शब्दाचं. चौथा आहे नद्या, नद्या बरोबर. तर नद्या हे काय झालेलं आहे अनेक वचन झालेलं आहे, नद्या येईल का? नाही येणार, म्हणजे नदी या शब्दाचं योग्य रूप काय येईल? नदी, जे की द ला दुसरी वेलंटी. बरोबर उत्तर आहे सी. पुढचा प्रश्न आहे, झाड या शब्दाचे अशुद्ध रूप कोणते? आता अशुद्ध रूप म्हणजे अयोग्य शब्द विचारलेला आहे. अयोग्य म्हणजे चुकीचा शब्द. झाड, झाडे, झाडा, झाड. बघा झाडला झाडच म्हणतो, झाडे हे पण बरोबरच आहे, झाड हे पण बरोबरच आहे. झाडा म्हणजे अशुद्ध शब्द कुठला आला? झाडा. पुढचा प्रश्न आहे, पुस्तकातील अशुद्ध शब्द ओळखा. पुस्तक, शाळा, घर आणि शाळा. बघा पुस्तकला पहिला उकार आहे, दुसरा आहे शाळा, ळ ला काना आहे आणि ळ आहे, तिसरा आहे घर आणि चौथा आहे शाळा. मग अशुद्ध शब्द कोणता येईल बरं? हा तर पुस्तक शब्द बरोबर आहे, शाळा शब्द पण बरोबर आहे, घर शब्द पण बरोबर आहे, पण चौथा ड ऑप्शन जे आहे तिथं शाळ झालेलं आहे, तर तिथं काय पाहिजे होतं? शाळा. म्हणजेच अशुद्ध शब्द कुठला आहे? शाळ. शाळा म्हणजे काय? त्या शब्दाचा अर्थ काहीच होत नाही, त्यामुळं अशुद्ध शब्द काय झालेला आहे? शाळा, म्हणजे ऑप्शन क्रमांक ड. पुढचा प्रश्न आहे, अशुद्ध शब्द ओळखा. बघा इथं काही 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन वाचायचे, व्यवस्थित बघायचे की वेलंटी दिलेली आहे का, अनुस्वार आहे का एखाद्या शब्दांवर, मग अशुद्ध विचारलंय का शुद्ध विचारलंय, योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय, हे पण प्रश्नांमध्ये पाहायचे. अशुद्ध शब्द ओळखामध्ये फांदी, उच्च, सुख आणि आनंद. फांदी बरोबर शब्द आहे, उच्च च ला चच जोडलेला आहे, सुख स ला पहिलाच उकार दिलेला आहे, आनंद. बघा आनंद हा शब्द न वरती काय पाहिजे आपल्याला? अनुस्वार, पण इथं अनुस्वार आहे का? नाही, म्हणजेच अशुद्ध शब्द कुठला झाला? आनंद. ऑप्शन क्रमांक ड. आता अशुद्ध शब्द ओळखण्यासाठी काही सोपे टिप्स आहेत, तर कोणकोणते आहेत ते आपण बघूया, की त्या टिप्सनी शॉर्टकटने आपल्याला बरोबर लगेचच अशुद्ध शब्द लगेच बघितलं लगेच समजेल की चला हा अशुद्ध शब्द आहे असं. तर पहिला आहे शब्दातील अक्षरे नीट तपासा. बघा पहिली टिप्स काय की जे आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचे जे ऑप्शन दिलेले आहेत त्यातले काय पाहिजे? पहिल्यांदा अक्षर नीट तपासा. दुसरा आहे वेलांटी, उकार आणि जोडाक्षरे योग्य ठिकाणी वापरले आहेत की नाही ते पहा. म्हणजे काही वेळेस काय होतं, शब्दांना वेलांटी चुकीची दिलेली असतात, दुसरीच्या जागी पहिली, उकार पण पहिल्या उकाराच्या ऐवजी दुसरा उकार दिलेला असतो, आणि जोडाक्षर पण योग्य ठिकाणी जिथं अर्थ पूर्ण होतो वाक्याचा त्या ठिकाणी वापरलेली नसतात. अशामुळे ते वाक्य काय होतं? अशुद्ध, म्हणजे त्या वाक्याचा अर्थ व्यवस्थित निघत नाही. म्हणून प्रत्येक वेळेस पहिल्यांदा काय सांगितलंय त्यांनी की अक्षर नीट तपासायची, ते अक्षर बरोबर आहेत का. दुसरं आहे वेलंटी तपासायची, तिसरं आहे उकार आणि चौथा आहे जोडाक्षर. हे आपल्याला टिप्स दिलेले की त्या टिप्स नुसार जर आपण हा प्रश्न सोडवला तर आपलं उत्तर बरोबर येणार. तिसरं आहे शब्दाचा अर्थ समजून घ्या. जेव्हा आपण शब्द वाचतो तर त्या शब्दाचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे. उदाहरणार्थ आताच आपण बघितलेलं बघा, पुस्तक, आपण जे पुस्तक वाचतो त्याला आपण पुस्तकच म्हणतो, म्हणजे पुस्तक हा शब्द वाचल्या लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे की पुस्तकचा अर्थ काय होतो की पुस्तक, रीडिंग करण्याचं पुस्तक. शाळा, शाळा म्हणजे काय? जिथं मुलं शाळेत शिकायला जातात ती झाली शाळा. घर, घर म्हणजे जिथं आपण राहतो, माणसं जिथं निवास करतात राहतात त्या ठिकाणाला काय म्हणतात? घर. त्यानंतर फांदी,
झाडांना काय असते, फांदी असते, आणि त्या फांद्यावरच पक्षी काय करतात, बसतात, त्यांची घरटे बांधलेली असतात. त्यानंतर सुख, आनंदाचा क्षण असेल तर आपण सुख म्हणतो, वाईट परिस्थिती, वाईट दिवस असेल तर आपण म्हणतो काय हा माणूस किती दुःखी असतो, सारख्या याच्यावर वाईट प्रसंग येतात. आणि जास्तीचाच आनंद झाला की आपण आनंद हा शब्द जास्त करून वापरतो, बरोबर. मुलाचं नाव सुद्धा आनंद असतं. पण इथं आनंद बघा, आनंद लिहिताना न वरती अनुस्वार दिलेला नाही. ह्या अशा छोट्या छोट्या चुका या शब्दांमध्ये दिसून येतात. म्हणूनच आता आपण टिप्स बघताना सांगितलेलं आहे की उकार, वेलांटी, अनुस्वार वगैरे जे काही आहे ते आपण व्यवस्थित पाहायचं आहे. आता शब्दाचा अर्थ पण समजून घ्यायचा आहे. अर्थ जर निघत नसेल तर ते वाक्य चुकीचं आहे असं गृहीत धरायचं. चला तर शुद्ध शब्द निवडा. आता परत पुढचा प्रश्न आहे, शुद्ध शब्द निवडा. नदी, शाळा, मांजर आणि कुत्रा. आता याच्यामध्ये कुठला शुद्ध शब्द आहे म्हणजे बरोबर शब्द आहे असं विचारलंय, चुकीचा विचारलंय का, नाही. बघा नदी, आपण आताच पाहिले की नदी द ला कुठली वेलांटी सांगितली, दुसरी वेलांटी. पण ह्या शब्दामध्ये द ला कुठली वेलांटी दिलेली आहे, पहिली, म्हणजेच हा शब्द काय झाला, चुकीचा. दुसरा आहे शाळा. शाळा शब्द तर बरोबर आहे, कारण आपल्याला शुद्ध शब्द म्हणजे बरोबर शब्द विचारलेला आहे. त्यानंतर मांजर, मांजर शब्दावरती काय पाहिजे, अनुस्वार पाहिजे. पण इथं दिलंय का, शब्द वाचताना कसं वाचला जाणार मग, तर माजर, मांजर हा शब्द वाचला जातो, कारण त्याच्यावर अनुस्वारच नाही. मग योग्य ठिकाणी जर अनुस्वार दिला तर तो शब्द व्यवस्थित अर्थपूर्ण दिसतो, वाचता येतो आणि त्याचा अर्थ समजतो. मग अनुस्वार जर असेल तर ते मांजर, मांजर कोणाला म्हणतात, प्राण्यांना म्हणतात, आपण घरात पाळतो, ती झाली मांजर. म्हणून ऑप्शन क्रमांक ब, बी, शाळा हे काय झालं आपलं बरोबर उत्तर, कारण प्रश्नांमध्ये शुद्ध शब्द विचारलेला आहे आणि बाकीचे ऑप्शन काय आहेत, चुकीचे आहे. पुढचा शब्द आहे शुद्ध शब्द निवडा. आता इथं पण शुद्ध शब्दच निवडायचे. तिचा, बघा तिचा, त ला कुठली वेलांटी पाहिजे, पहिली, कारण आपण टिप्स मध्ये पाहिलेलं आहे की वेलांटी उकार व्यवस्थित पाहिजे तरच तो शब्द शुद्ध आणि योग्य. तिचा इथं दुसरी वेलांटी आहे, त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. दुसरा आहे चक्कर, बरोबर आहे. क ला क जोडलेलं आहे, अर्धा क आणि त्याच्या समोर लगेच पूर्ण क, चक्कर, हे झालं जोडाक्षर, म्हणजे हे पण बरोबर आहे. मीठ, हे सुद्धा शब्द बरोबर आहे. त्यानंतर गंमत. आता बघा गंमत, मीठ हा शब्द चुकीचा आहे, कारण म ला दुसरी वेलांटी पाहिजे, पण इथं पहिली दिलेली, म्हणजे हे झालं चुकीचा. आता गंमत अनुस्वाराचा शब्द आहे, पण इथं अनुस्वार आहे का, नाही. मग वाचताना कसं वाचणार आपण, गमत, गमत, गमत म्हणजे काय, काहीच होत नाही. मग अनुस्वार दिला तर गंमत, म्हणजे आपला उच्चार सुद्धा व्यवस्थित येतो जर शब्द बरोबर लिहिले असतील तर. चुकीचे लिहिले तर आपल्याला बोलताना पण आपण चुकीचंच बोलतो. पण या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय, शुद्ध शब्द. शुद्ध शब्द कोणता आहे, चक्कर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 चक्कर हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मुलगी या शब्दाचे शुद्ध रूप काय आहे. बघा पहिला आहे मुलकी, दुसरा आहे मुलगी आणि तिसरा आहे मुलकी. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये मुलकी मध्ये क ला दुसरी वेलांटी दिलेली आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये क ला पहिली वेलांटी दिलेली आहे. पण आपल्याला विचारलं होतं मुलगी, पण तिथं क लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते ऑप्शन चुकीचे आहेत. चौथा आहे मुलगे, कारण मुलगाचं विचारलंच नाहीये, कारण मुली विचारलेले. मुलगी, मुलगीच काय शुद्ध रूप लिहायचं होतं आपल्याला. मग मुलगी शब्द कसा लिहितात, म ला पहिला उकार, ल आणि ग ला दुसरी वेलांटी, जे की ऑप्शन क्रमांक ब हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा, नदी हा शब्द कसा लिहिला जातो. बघा नदी, द ला पहिली वेलांटी, ब ऑप्शन मध्ये द ला दुसरी वेलांटी, तिसरा ऑप्शन आहे फक्त न द, न द म्हणजे काय, त्याचा अर्थ काहीच निघत नाही. आणि नंतर आहे ड ऑप्शन नाडी. मग ह्या ऑप्शन मध्ये नदी हा शब्द कसा लिहितात, व्याकरणात दृष्ट्या नदी हा शब्द ब जे ऑप्शन मध्ये दिलेला आहे शब्द नदी, द ला दुसरी वेलांटी, हे ऑप्शन आपलं बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक ब. तर अशा प्रकारे आपण आज शुद्ध आणि अशुद्ध शब्द हा घटक अभ्यासलेला आहे. तर आपल्याला या शुद्ध आणि अशुद्ध शब्दांमध्ये
फरक आपण समजून घेतलेला आहे की शुद्ध म्हणजेच योग्य, अशुद्ध म्हणजे अयोग्य. त्याची उदाहरणे पाहिलेली आहेत. त्यानंतर उदाहरणांमध्ये त्या उदाहरणावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत की प्रश्न कसा विचारला जातो, आणि प्रश्नानंतर आपण काही छोट्या टिप्स पाहिलेले आहेत. त्या टिप्स ज्या की आपल्याला हा घटक समजण्याला खूप उपयोगी असणार आहे, आणि त्याद्वारे आपण पटकन हा प्रश्न योग्यरित्या सोडू शकतो. आणि टिप्स तर माहितीच आहेत आपल्या 3 ज्या दिलेल्या आहेत. अक्षर नीट तपासणे, वेलांटी उकार आणि जोडाक्षरे योग्य ठिकाणी वापरली आहेत का ती पाहणे, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आहे की शब्दाचा अर्थ समजून घ्या. घाईघाईत आपण फक्त अक्षर तपासतो, बाकी काही बघत नाही, चला उत्तर बरोबर आहे टिक करून देतो. पण काही वेळेस असं जर टिक केलं तर ते चुकीचं होतं आपलं. म्हणून या टिप्सनी जर गेलं तर आपल्याला उत्तर बरोबर येतं. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. त्या प्रश्नांमध्ये उत्तर कसे टिप्सनी किंवा शॉर्टकटनी ऑप्शननी कसे शोधता येतात, कसे शोधले पाहिजे ते पाहिलेले आहे. या इथे हा घटक संपलेला आहे. तुम्हाला समजला असेल. थँक्यू.